नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे तो एक पारंपरिक खेळाशी निगडीत आहे आणि मातीतला आहे। तो म्हणजे एक कुस्त्या। बारामतीपासून हाकेच्या अंतरावर मेडद म्हणून गाव आहे। त्या मेडद गावामध्ये हा कुस्त्याचा जंगी सामना रंगला होता आणि योगायोग असा की मी पोहोचलो आणि मला शेवटच्या ज्या दोन मेन कुस्त्या होत्या त्या अनुभव करायला मला भेटल्या, तिथे शूट करायला भेटल्या। त्यातली जी पहिलीवाली कुस्ती 2 नंबरची जी कुस्ती आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल। 2 नंबरची जी कुस्ती आहे तिचा व्हिडिओ मी आता अपलोड करतोय। त्या 2 नंबरच्या कुस्तीचा सामना हा निकाली कसा लागला हा तुम्हाला पुढे कळेल। मी जर आता सांगितलं तर सस्पेन्स निघून जाईल, त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि शाबास। आणि कुस्तीला सुरुवात होते। हो 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 ए जाजवा जाणाऱ्या थांबत जा की नाहीतर कुस्ती लावून। कुस्तीला सुरुवात झालेली, 2 नंबरची कुस्ती लागलेली। या मैदान मधली दीपक पाडुळेने कालच कारोंड्याचं मैदान गाजवलं। अमोल पवार आणि निलेश जगदाळे यांचं मोठं सहकार्य मिळालं, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल। 2 नंबरची कुस्ती चालू झालेली। अमोल पवार निलेश जगदाळे आखाड्यात या, आपला या ठिकाणी सन्मान होईल। एखादं मैदान पार पाडत असताना अनेकांचं योगदान असतं, अनेकांचं सहकार्य असतं। समोरून खेमी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न, अंगात बुलबुलेचा, अंगात बुलबुले बारामतीचा पैलवान खेमी नावाची पकड घेतोय। दीपक पाडुळे हो हो आणि दीपकने कब्जा घेतलेला आहे। अभिषेक जगडे यांच्याकडून हलगीवाल्यांसाठी बक्षीस दिलेला आहे। पुन्हा समोर 100 रुपये, पुन्हा समोरासमोर कुस्ती का कब्जा घेतलेला आहे। दीपकला कब्जा दिलेला आहे। दीपकने कालच माळशिरस तालुक्यातलं नात्यापोत्या जवळचं कारुंड्याचं मैदान गाजवलं, तर परवा दिवशी वेल्हा तालुक्यात खडकवासल्याला मैदान होतं, ते मैदान गाजवलं अंगद बुलबुलेने। आणि आज याच दोघांची कुस्ती लागलेली। कुस्तीला सुरुवात झालेली। उन्हाळ्याचा कुस्त्याचा सीझन चालू आहे, रोज मैदान आहे। पैलवानाचं आर्थिक साधन हे कुस्ती मैदान 1 जानेवारी ते 31 मे या कालखंडामध्ये या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2000 मैदान होता। फार मोठं आर्थिक सहकार्य गावोगावी होणाऱ्या यात्रे जत्रेनिमित्त जे मैदान असतात त्या मैदानच्या माध्यमातून होत असतं। पैलवानला पंचाने फिरते राहावा, लाईव्ह ला येते तो जरा फिरते राहावा। आपण आखाड्यात या। नटराज कदम एक कुस्ती चालू आहे नंबर 2 ची। दीपकने कब्जा घेतलेला आहे, पंच फिरते राहावा। घर बसले आमच्या माय माऊल्या
सोशल मीडियाच्या माध्यमातून मैदान पाहतायत. नटराज आलेले, कुस्ती करा. कुस्तीला पुन्हा समोरासमोर सुरुवात. हे मैदान पार पडत असताना सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य केलेलं आहे, आर्थिक असेल, आखाडा बनवणं असेल, म्हणजे सगळ्या दृष्टीने जेवढ्यांनी सहकार्य केलंय त्यांचं मनापासून आभार. आणि येणाऱ्या काळात इथून पुढं या सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीने या नाथबाबाच्या पांढरीत कंटिन्यू मैदान दरवर्षी चालू राहील. आणि सगळ्यांनी ही काही एकट्या कोणाचं मैदान नाही, अख्ख्या गावाचं मैदान आहे. सगळ्यांनी पुढच्या वर्षीपासून, आता पहिलं वर्ष असल्यामुळं हे गडबडीत मैदान झालंय, तर इथून पुढं दरवर्षी सगळ्यांना विचारात घेऊन हे मैदान दरवर्षी पार पडेल एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. ये तो टेलर है पिक्चर अभी बाकी आहे. खरोखर अगदी थोड्या दिवसात चांगली तयारी केली. आजच्या तारखेला सुद्धा मैदान भरपूर आहेत. आजही फक्त इथं कमतरता भासली फक्त प्रेक्षकांची. कुस्त्या चांगल्या झाल्या पण प्रेक्षकांनी तेवढा प्रेक्षकाचा मनावासा प्रतिसाद मिळालेला नाही. जी वस्तुस्थिती आहे ती झाकत नाही. कुस्ती करा पैलवान. नंबर 1 चे पैलवान. अचानक झालं, सर्वसामान्य माणसाला माहिती पण पडलं नाही मैदान. आणि पुढच्या वर्षी नाथबाबाच्या या पावनभूमीत मोठं मैदान होणार. गावासाठी, देवासाठी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं अशी कामं पार पाडावी लागतात. ही प्रथा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे राहावे, एकत्र यावे म्हणून ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या. ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबिना असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, पण यात्रेची सांगता ही कुस्ती मैदान होत असते. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली. गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली, गाव तिथं तालमी उभा केल्या. गावातली तरुण पोरं पहाटे 4 वाजता तालमीत जाऊन घाम गाळू लागली. शरीर बलदंड झाली. सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे. पेशवाई खालसा झाली. इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानांनी ठोकला. राजे उमाजी नाईक त्याचं नाव. रामोशाचा पोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला. इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिजे होती. ताटकणेची माणसं राजेश्री शाहूराजांनी निर्माण केली या कुस्तीच्या माध्यमातून. माझे सांगितलं महाराष्ट्रामध्ये अनेक झाले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले आणि किती गेले. काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या. या गावचे सरपंच गणेश भाऊ काशी यांच्याकडून माझ्या आवाजाचं कौतुक करून, माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक करून माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. गणेश भाऊ सरपंच साहेब, कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात फरक आहे. वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं पण लागतं. बोलणार एकटा असतो, ऐकणारे एडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं, पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो.
तेव्हा हे शक्य होत असतं. या कुस्तीत जो पैलवान विजय होईल त्या पैलवानसाठी अमोलाबा मदने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. खरोखर कुस्ती खेळावर नितांत प्रेम करणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये, या बारामती तालुक्यामध्ये झाले. फक्त पैलवानाने खिलाडूतीने कुस्ती केली पाहिजे एवढंच महत्वाचं आहे. कुस्ती खेळ आहे, त्या कुस्ती खेळाचा उत्कर्ष भैया खऱ्या अर्थानं खेळ खंडोबा होत चाललेला आहे. नुरा कुस्ती सर्वसामान्य माणसाला समजते. वस्तुस्थिती सोशल मीडियाचं युग आहे. हारजीत होणार, विजय पराभव होणार. खरंच सांगायचं म्हणलं तर कुस्तीकडला चाहता वर्ग कमी झालेला आहे, बैलगाडाकडे शर्यतीकडे वळालेला आहे. पुस्तक लिहिणारा वर्ग वेगळा असतो, पुस्तक वाचणारा वर्ग वेगळा असतो. कारण महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी, साधू संतांची भूमी, पैलवानांची भूमी. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. याच बारामतीवरून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाते. या बारामती तालुक्यातून महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आषाढी आणि कार्तिकीला भक्तिभावाने श्रद्धेदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. योगी 28 विटीवर उभा, 28 योग झाला विटेवर उभा आहे. तो पंढरीचा पांडुरंग, त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी याच बारामती तालुक्यातून जाते. हो हो हो, पंचाचा निर्णय. बाळासाहेब बाबा मदने यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कुस्ती करा. बारामतीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असतील, ऋषीभाऊ असतील, पोपट कारभारी असतील, अशी सगळी माणसं एक महिनाभर खऱ्या अर्थानं झटत असतात. पैसे असलं की मैदान होत असं नाही. सर्व पैलवानाचा संपर्क, कुस्त्या जोडणं, मैदानचं संयोजन नियोजन करणं, तेव्हा खऱ्या अर्थानं हे शक्य होत असतं. या बारामती तालुक्यामध्ये पैलवानला खऱ्या अर्थानं योगदान मिळत असतं. आम्ही कुठल्या पक्षाचं विरोधक नाही, कुठल्या पक्षाचं समर्थक नाही. गेली 40 वर्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चालली. 40 वर्षामध्ये अनेक पैलवानला योगदान पवार साहेबांच्या माध्यमातून मिळालं. पण अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 2 महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीचे अधिवेशन व्हायला लागलेले. ही फार मोठी खंत आहे. रोज आम्ही बोलतो राजकारण आणि कुस्ती हे फरक आहे. कुस्तीत राजकारण येऊ नये. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धा मानाची मानली जाते. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. पण जेव्हापासून 2 अधिवेशनं चालू झाली तेव्हापासून महाराष्ट्र केसरीची क्रेज कमी व्हायला लागलेली आहे. एकच अधिवेशन व्हावं ही तुमची माझी सर्वांची प्रांजळ इच्छा आहे. कारण कुस्तीला फार मोठं वलय आहे. एक प्रतिष्ठेची स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे पाहिलं जातं. पुढच्या वर्षीपासून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी. कुणाची बरोबर आहे. महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन म्हणजे फार मोठी क्रेज होती एकीकडे. ओपन गटात दावेदार महाराष्ट्र केसरीचं 10-12 असायचं. बारामतीलाच 2006 अधिवेशन झालं होतं. त्यावेळेस कमीत कमी 12 ते 14 पैलवान दावेदार होते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये. पैलवान आबा सोड, पैलवान असलम काजी, पैलवान अमृता मामा भोसले, मी स्वतः पाहिलेल्या कुस्त्या. दिलीप शेवाळे ओपन गटामध्ये पैलवान सहभागी होते. ते मिलिटरीचे प्रवीण शेवाळे, बरोबर प्रवीण शेवाळे, अतुल पाटील, आबा सोड, 12-14 पैलवान दावेदार असायचे महाराष्ट्र केसरीचे. नितीन खुर्द, सचिन खुर्द, चंद्रहार पाटील,
डबाल महाराष्ट्र केसरी. पण महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं चंद्रहार पाटलांचं नाव ऋषीभाऊने घेतल्यानंतर एक आवर्जून उल्लेख करावा लागतो. 2006 पर्यंत महाराष्ट्र केसरी झाला की कुस्ती थांबायची, सत्कारातच वेळ जायचा पैलवानचा. पण डबाल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांनी एक नवीन पायंडा घालून दिला. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कुस्ती करायचा. युवा उद्योजक महेश शेठ खोमणे यांच्याकडून दोन्ही पैलवानला 100 रुपयाचं बक्षीस. शंभू भाऊ ही बक्षीस विभागून द्या दोघांना. दोन्ही पैलवान इथे या आणि बक्षीस घेऊन जावा. प्रगती ग्रुपचे सर्वा अभिषेक जगडे यांच्याकडून झालेल्या कुस्तीसाठी 500 इथं द्या. निरंजन गावडे यांच्याकडून दोन्ही पैलवानांसाठी 100 रुपये. 1 नंबरचा पैलवान भारत आखाड्यावरती आलेला आहे. दोन नंबर कुस्तीच्या दोन्ही पैलवानचा सन्मान होईल आणि 1 नंबर कुस्तीला प्रारंभ होईल. दोन्ही पैलवानचा सन्मान आखाड्यावरती केला जातोय. आशीष कुमार पैलवान जी आप मैदान पे आए. आशीष कुमार मैदानात या. माने पैलवान बारामती शंकर माने आणि आखाड्यावरती सन्मान होतोय नंबर 2च्या कुस्तीच्या दोन्ही पैलवानचा. एक एक नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून पैलवान नयन भाऊ निका आपण आखाड्यात या. वाजवा हलगीवाले वाजवा. उत्कर्ष भैया आपण या आखाड्यात या. हो हो 1 नंबर कुस्ती. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सेकंड कुस्तीचा जो व्हिडिओ बघितला, ॲक्च्युली तो निकाल जो आहे तो दोघांच्याही याच्यामध्ये आलेला नाही आहे. ही जी कुस्ती आहे ही समसमान गुणांनी त्यांना ड्रॉ केलेली मॅच आहे आणि दोघांनाही विजेता घोषित केलं असं आपण समजू शकतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.